हरि ओम. थोरल्या स्वामींनी बोलवल्यामुळे हे येण्याचं भाग्य लाभलं आणि तुम्हा सगळ्यांच्या समोर आणि मुख्य म्हणजे स्वामीजींच्या समोर असं बोलणं पहिल्यांदाच होत आहे. थोडीशी भीती होती मनामध्ये, स्वामी स्वरूपानंद समोर असताना कसं बोलायचं आणि काय बोलायचं. आता त्यांना नमस्कार करायला गेलो, तिथे खाली साधक अष्टक आलेल्या सर्व स्वामी भक्तांनी कृपया एकदा लक्ष द्या. गाडी नंबर MH092683 या गाडीचे चालक कुठे असतील त्वरित गाडीजवळ जायचं आहे. MH092683. त्या साधक अष्टकामध्ये खाली जी ओबी आहे त्याचे पहिले 2 चरण आहे की साधने असावे तत्पर, संकटी न सोडावा धीर. थोडासा धीर आला त्याच्यामुळे. आणि संजीवन साखी म्हणले जी साखी संपरे मागणे हे एक देई भक्ती प्रेम. योगायोगाने ही साखी पहिल्यांदा माझ्या गुरूंकडनं ऐकली होती आणि इतकी आवडली होती. संजीवन काका ही विशेष हृदयाच्या जवळ असलेली गोष्ट आहे स्वामींची. किती सोप्या शब्दात सांगितले की मागणे हे एक देई भक्ती प्रेम, देवा तुझे नाम गाईन मी, आवडीने देवा गुण मी वर्णीन, प्रेमे न्याहाळीन रूप तुझे, भक्ती भावे तुझे करीन पूजन, अंतरी चिंतन निरंतर, स्वामी म्हणे पायी ठेवीन मी माथा, तेणे माझ्या चित्ता समाधान. स्वामींचं सगळं आयुष्य जे आहे ते इतकं अद्भुत आहे की येणाऱ्या शेकडो पिढ्यांना त्याच्यातनं साधनेसाठी आणि संपूर्ण आयुष्य बदलण्यासाठी स्फूर्ती देण्याची क्षमता आहे. त्यांच्या चरित्राचा अभ्यास खरं तर प्रत्येक तरुणाने केला पाहिजे. राय परांजपेंनी जे चरित्र लिहिलंय ते थोडस मी बघत होतो. त्याच्यामध्ये स्वामींचं पूर्वायुष्य जे आहे की ते विलक्षण बुद्धिमान, अनेक अलौकिक गुणसंपन्न, राष्ट्रकार्यांनी भारलेले. म्हणजे महात्मा गांधीजींनी जी घोषणा केली होती स्वदेशी, सूतकताई, राष्ट्रकार्य, या त्यावेळेच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन ज्या तरुणांनी सगळ्या गोष्टी सोडून राष्ट्रकार्यामध्ये उडी घेतली त्याच्यामध्ये स्वामी होते. आणि त्याच्यात त्यांनी बऱ्याच गोष्टी ठरवल्या होत्या आयुष्यात की काय करायचं आपण. समाज प्रबोधन करायची विशेष आवड त्यांना होती. स्वतः 10वी पर्यंतचं शिक्षण उत्तम त्यांनी मुंबईत पूर्ण केल्यावर ते इथे आले आणि पावसमध्ये त्यांनी शिकवायला सुरू केलं मुलांना. आणि शिक्षण झाल्यावर त्याच्यानंतर ते मुलांना घेऊन कॉलेजचं शिक्षण द्यायला पुण्यात जायचं. विलक्षण विद्वत्ता असल्यामुळे पुण्यातल्या अनेक विद्वानांशी यांचा खूप जवळचा संपर्क त्यावेळेस होता. SM जोशी, दत्तोवामन पोद्दार, शंकरराव देव, अशी अनेक नावं त्याच्यामध्ये, पिंजवडेकर शास्त्री वगैरे. म्हणजे ज्या महापुरुषांनी स्वामी पदावर आरूढ झाल्यावर कधी विशेष असं प्रबोधन केलं नाही वाणीने, वाचताना आश्चर्य वाटले की त्यांनी अनेक वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेऊन प्रत्येक याच्यामध्ये ते पहिलंच बक्षीस कायम घ्यायचे अनेक वेगवेगळ्या विषयांवर. म्हणजे संस्कृत मधल्या अनेक वक्तृत्व स्पर्धा स्वामींनी पुण्यात जिंकल्या. अगदी अमेरिकेचा, स्वतंत्र अमेरिकेचा इतिहास यापासून मार्क्सवादपर्यंत अनेक विषय, कारण विद्वत्ता एवढी होती की कुठल्याही विषयात त्यांनी जर लक्ष घातलं तर त्याच्याविषयीचं प्रतिपादन करणं त्यांना फार सोपं होतं.
आणि अशा स्पर्धा जिंकायच्या, जिकडे स्पर्धा असतील तिकडे जायच्या, जिंकायच्या, आणि त्याच्यामधलं जे काही पारितोषिक असेल त्याच्यातनं इथनं नेलेल्या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च करायचा, असं ज्या वेळेला ते करायचं. तर असं सगळं आयुष्य चालू असताना 20व्या वर्षी त्यांना सद्गुरू भेटले आणि त्यांचा अनुग्रह पण झाला. बाबा महाराज वैद्य, सद्गुरू गणेशनाथ दीक्षा दिली त्यांनी सोहमची, आणि त्याप्रमाणे त्यांनी साधनाही चालू केली. कायदेभंगाच्या चळवळीमध्ये भाग घेतल्यामुळे तुरुंगवासही भोगला. एरड्याच्या तुरुंगात स्वामी होते, तिथेही त्यांनी साधना केली. आणि विशीतल्या तरुणाला त्यावेळेलाच लोकांनी ओळखलं होतं. म्हणजे स्वामी हे पद स्वामी स्वरूपानंदांना तुरुंगामधल्या त्याच्या मित्राने दिलं होतं, की स्वामीच म्हणायचं त्याला. आणि हे सगळं असं पूर्वायुष्य असताना त्यांनी ठरवलं होतं आयुष्यामध्ये की मुळात देशाची जशी आवड तशी त्यांना भाषेची खूप आवड होती. वाङ्मय विशारद व्हायचं असं ठरवलं होतं. आणि त्याप्रमाणे त्यांनी 6 त्यावेळेला टिळक विद्यापीठ जे होतं त्याचे 10 विषय एकूण द्यायला लागायचे वाङ्मय विशारद होण्याकरता. तर 6 विषयांची परीक्षा दिली त्यांनी. एप्रिल 1934 सालची गोष्ट आहे. आणि उरलेले 4 विषय ऑक्टोबरमध्ये द्यायचे होते परीक्षा. आणि मग आता 4-5 महिने पुण्यामध्ये राहायचं म्हणजे कर्ज काढायला लागेल. अशा विषयाने त्यांनी उल्लेख केला की 100 रुपयाचं मला कर्ज काढायला लागलं असतं, त्याच्यापेक्षा पावसला जाऊन राहणं स्वस्त आहे. म्हणून सगळी पुस्तकं घेऊन आले. आपला अभ्यास आपल्यालाच करायचा आहे. आणि त्याच वेळेला योगायोगाने त्यांचं आयुष्यामध्ये सांसारिक ध्येय पण ठरलेलं होतं, लग्न ठरलेलं होतं. त्यामुळे थोडक्यामध्ये सगळ्यात जीवनाचा पुढचा आता जो काही मार्ग आहे, वाङ्मय विशारद 4 परीक्षा दिल्यावर आपण होणार, आणि मग लग्न करायचं. आणि मग जी मुळात आतमध्ये उर्मी होती की विद्या शिकून ती लोकांना समजून सांगायची, त्याप्रमाणे आपण ज्ञानेश्वरी, दासबोध या गोष्टींचा प्रचार प्रसार करायचा संसारामध्ये राहून, असा प्लॅन त्यांचा सगळा होता. आणि ते इथे आले. पण चरित्रामध्ये असा उल्लेख आहे, आणि मला हे चरित्र असताना जाणवलं की ते इतकं ऑथेंटिक आहे. रायपरांजपेंनी लिहिलंय, आणि ते लिहिल्यानंतर स्वामीजींकडनं तपासून घेतलंय. आणि बरेच जे उतारे आहेत ते स्वामीजींनीच नंतरच्या आयुष्यामध्ये लिहिलेली पत्र असतील किंवा कोणाला उद्देशून लिहिलेलं असेल, ते जसंच्या तसं त्याने घेतलेलं आहे. त्यात त्याने असं म्हटलंय की स्वामींनी असं म्हटलंय की मी इथे आलो, पण मनामध्ये थोडीशी द्विधा परिस्थिती होती. कारण समर्थ रामदास, स्वामी विवेकानंद असे आदर्श डोळ्यासमोर होते. आणि असं वाटत होतं की अरे, यांनी आयुष्यामध्ये पूर्ण संन्यास स्वीकारला आणि मी हे काय करतोय, लग्न करतोय. त्यामुळे मला माझ्यासाठी एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला होता. मला असं वाटत होतं की अनेक जन्म मृत्यूमध्ये हेच विषय उपभोगत आलो, परत या जन्मात तेच करणार आहे मी. पण मनातनं तर काही विषय सुटलेले नव्हते. तर म्हणून मी आत्म देवाचा धावा करत होतो की तू मला काहीतरी सोल्युशन दे, आणि असं काहीतरी दे की ह्याच्यात मला परत पाडू नकोस, असं सोल्युशन तू मला दे. माझ्याच्याने काही नाही, मी जे काही ठरवले त्याप्रमाणे असंच होणार आहे, पण तू मला याच्यातनं सोड. मला खरं तर आतनं संन्यास घ्यायची ओढ आहे, असं पत्रात ते लिहित आहे. आणि देवानी, परमेश्वराने आपल्या लेकराची इच्छा फार वरच्या पातळीवर लिहून मान्य केली. पुढे ज्या गोष्टी घडल्या, मला वाटतं सगळ्यांना त्याची कल्पना आहे जे काय घडलं स्वामींच्या आयुष्यात, की का अकल्पित अशा आजाराला ते सामोरे गेले. सुरुवातीला मलेरियाचा निमित्त झालं, ताप आला, त्याच्यातनं बरे होते ना होते तोच अचानक त्यांच्या अंगामध्ये इतका थकवा आला. आणि एक दिवशी असं झालं की ते दमलेले असतानाही थोडस चालून घेऊया म्हणून 3 चांदेला बाहेर पडले, पण प्रचंड दम लागला चालताना. आणि परत घरी आले. आणि घरी आल्यानंतर जेव्हा ते निजले तेव्हा आईने हात मारली, पण त्यांना बोलायची पण ताकद नव्हती. पुढेच त्यांनी उत्तर दिलं की ठीक आहे. पण पुढे जे काय घडलं ते असं होतं की त्यांना लक्षात आलं की नाही, हे काही खरं नाहीये, आपण आता जातोय बहुतेक. देह सोडायची एक
एक संकेत देह सोडायचा आतमधनं यायला लागतो प्रत्येक माणसाला. तसं त्यांना वाटायला लागलं की आता देह सुटणार आहे. आणि ही गोष्ट जेव्हा आत्म माणसाला फील होते तेव्हा जे व्हायचं तेच त्यांच्या बाबतीत झालं की प्रचंड भीती मनामध्ये उत्पन्न झाली. त्यांनी असं लिहिलंय की अत्यंत भयग्रस्त झालो. मी कोणालाही सांगितलं नाही. आत्म मला वाटतं उगीच चालून आलो आता, नको तो चालायला. आणि त्या भीतीमध्ये काम आणि क्रोध जे होते त्याचा चक्काचूर झाला त्या क्षणी. आणि पुढे स्वामींनी लिहिलंय की त्या भीतीचंच रूपांतर पुढे पुढे जाऊन त्या आजारामध्ये भक्तीमध्ये झालं. भीतीचं रूपांतर भक्ती झालं आणि भक्तीमधनं मला चिरशांती प्राप्त होत गेली. आणि हा कालावधी फार मोठा नाहीये. साधारण सगळे मिळून एक 6 महिन्याचा कालावधी आहे. खूप प्रयत्न केला त्यांनी उठून बसण्याचा, पण त्याला ती जी अवस्था होती त्याच्यात थोडी सुधारणा झाली, पण इतकीच झाली की स्वामी कसे बसे त्या काळामध्ये आधार घेऊन घरातल्या घरात चालायला लागले. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये डोळे उघडता येत नव्हते. अण्णा देसाई त्यांना नमस्कार करायला यायचे. आणि शेवटी ते म्हणले की अरे तू इतका तरुण दिशेतला आणि तू असं अंथरुणाला खेळलायस, तुझं इथे कोण करणार? त्याच्यापेक्षा असं करतो, मीच तुला पाठवणीला घेऊन माझ्या घरी येतो, हवा पालटासाठी तू चल, घरी घेऊन जातो. त्यांनी नुसतंच ऐकलं पण ते लगेच काही गेले नाही. पण तेव्हा त्यांनी मनात ठरवलं असणार, त्याच्याप्रमाणे ते थोडंसं घरातल्या घरात चालायची प्रॅक्टिस करायला लागले. असा उल्लेख आहे की बाबा देसाई म्हणजे डॉक्टर बाबा देसाई रोज त्यांच्या शुश्रूषेला यायचे, त्यांना हात धरून चालवायचे थोडेसे. त्या काळामध्ये बाबांनी प्रचंड मोठी सेवा केली त्यांची. सतत त्यांच्या छातीवर एक हात ठेवून ते बसलेले असायचे नामस्मरण करत. कारण ते स्वतः वैद्य असल्यामुळे स्वामींच्या अवस्थेची कल्पना त्यांना होती आणि स्वामींच्या अवस्थेची कल्पना काय लोकांना द्यायची तेच ठरवत होते. कारण लोकांना कळतच नव्हतं की तिशीतला तरुण माणूस त्याचं झालं काय एकदम असं अचानक. पण हे जेव्हा त्यांनी ऐकलं त्याच्यानंतर 2 ते 2.5 महिन्यामध्ये स्वामींनी सगळ्यात महत्वाची गोष्ट आयुष्यातली जी केली ती ही की त्यांच्या लक्षात आलं की कुठल्याही क्षणी आता शरीर सुटू शकतंय. आणि शरीर सुटू शकतंय ही भावना जेव्हा उत्पन्न होते तेव्हा तीव्र संवेग उत्पन्न होतो. हे संतांचं विशेष असतं. म्हणजे सामान्य माणूस आणि संत याच्यामध्ये फरक हाच असतो की आता डॉक्टरी पेशा असल्यामुळे मला माहिती आहे की पेशंट जेव्हा अशा प्रकारच्या आजाराला सामोरं जातो तर किती भीती वाटते. काही करून मला वाचवा, म्हणजे माझ्या शरीराला वाचवा ही धारणा असते. डॉक्टर काही सिरियस तर नाहीये ना, असा पहिला प्रश्न असतो. सिरियस काय जास्ती असं तू मरशील असं आम्ही बोलू शकत नाही. पण त्याला कुठेतरी धीर द्यायला लागतो की वाचणार आहेस तू. पण मोठ्या महात्म्याचं वैशिष्ट्य हे की त्यांना लक्षात आलं की हे जाणारच आहे, पण जे जाणार आहे त्याच्या शिवाय जे राहणार आहे, जे कधीच जाऊ शकत नाही, जे आधी आणि अंताच्या पलीकडचं आहे, हे आत्मस्वरूप हेच माझं खरं स्वरूप आहे, याची प्रत्यक्ष अनुभूती घ्यायची हीच आता वेळ आहे. आणि त्यांनी दुसरं तिसरं काहीही केलं नाही. त्या 6 महिन्यामध्ये निरंतर म्हणजे मुळात सद्गुरूंकडनं दीक्षा मिळाल्यानंतर 12 वर्ष जवळजवळ साधना झालीच होती, पण ती पूर्णत्वाला गेली या 6 महिन्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये असं दिसतं की योग आणि भक्ती याचा जबरदस्त मिलाफ त्या 6 महिन्यात त्यांनी करून घेतला. म्हणजे योग सामर्थ्य आणि भक्ती अशासाठी की जगदंबेचं सख्य त्यांनी प्राप्त केलं. इतकं सख्य प्राप्त केलं की ध्यानाच्या प्रगाढ अवस्थेमध्ये जी स्पंदनं निर्माण होतात साधकाच्या मस्तकामध्ये, बरेच वेळा असं होतं की इतकी स्पंदनं असतात की त्या स्पंदनांचा सुद्धा त्रास व्हायला लागतो, त्याच्यामधनं बाहेर पडणं अवघड होतं. पण स्वामींनी असं एका ठिकाणी लिहिलंय की ती स्पंदनं म्हणजे जणू काही जगन्माताच मला कुरवाळतीये असा भाव माझ्या हृदयामध्ये निर्माण व्हायचा. आणि त्याच्यामुळे त्याचा त्रास व्हायचा आणि त्याच्याही पलीकडे मी जाऊ शकायचो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या अनुभूती त्यांनी त्या काळामध्ये घेतल्या अशा विकलांग अवस्थेमध्ये, त्या एरवी आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना कळल्याच नसत्या की ते कुठल्या पातळीवर बोधनी पोहोचलेले. पण
आपल्यावर खूप मोठी कृपा अशी की जी वाङ्मय विशारदता मुळात अंगात होती, जे सारस्वत्य त्यांच्या मुळात प्रतिभेमध्ये होतं, त्याची चूक त्या काळामध्ये सगळ्यांना पाहायला मिळाली. कारण स्वामी थरथरत्या हातांनी रोज कमीत कमी 1, कधी कधी 2, कधी कधी 3 अशा साक्या लिहायला लागल्या. आणि त्या साक्यामध्ये काय होतं की ज्या अनुभूती येत होत्या त्यांना, त्याचं शब्दामध्ये कवित्व पूर्ण असं वर्णन होतं. आणि त्याला त्यांनी सुंदर नाव दिलं अमृतधारा. म्हणजे अण्णांनी त्यांना जेव्हा सांगितलं की ये आमच्याकडे राहायला, ते लगेच गेले नाही, 2-2.5 महिन्यांनी गेले. फेब्रुवारी 1935 मध्ये ते गेले राहायला. पण त्या 2-2.5 महिन्यामध्ये ही अमृतधारा स्फुरली. म्हणजे एकूण 187 ओव्या साक्या स्फुरल्या. की जवळपास 70 ते 80% त्यांनी स्वतःच्या घरीच पूर्ण केल्या होत्या. अमृतधारा ज्यांनी पाहिल्या त्यांना सांगण्याची गरज नाहीये की त्याच्यामध्ये किती अर्थगर्भ अशी अनुभूती स्वामींनी त्या काळातली वर्णन केलेली आहे. आपण अमृतधारा याचा रसास्वाद घेण्याकरता आमच्या स्वामींनी, स्वामी माधवानंदांनी त्याच्यावर एक स्वतंत्र ग्रंथ लिहिलाय. त्याचं जरूर परिशीलन करा की प्रत्येक तो भावोन्मेष आहे तो त्याच्यामध्ये स्वामींना काय सांगायचं नक्की, योगिक अनुभूती कशा असतात ते अजून तपशिलात जाऊन लिहिलेलं आहे. तर अशीच एक सगळ्यात पहिली जी मला वाटतं साथी होती, जी 27 तिथनं सुरुवात झाली, 27 नोव्हेंबर 1934 ला जी स्फुरली, ती अमृतधारातली साखी आपण आदित्यकडनं ऐकूया. आता आदित्य 2 अत्यंत तरुण तडफदार पुण्यातले साधक, एक पुण्याचा आणि आता सांगलीचा साधक आपल्याकडे आहे. आदित्य आता पहिली रचना म्हणणार आहे. आदित्य CMA ची परीक्षा असते, कॉमर्स मधली सगळ्यात अवघड परीक्षा समजली जाते, त्याच्यामुळे पुण्यात पहिला आला तो आता. असं असून मुळात अनेक वर्ष या मार्गामध्ये आहे तो, आणि स्वामींच्या आणि अनेक संतांच्या अनेक रचना तो कायमच गात असतो. सदैव मार्गी चालत सता मजला देतो हात. सदैव मार्गी चालत सता मजला देतो हात. उठता बसता उभा पाठीशी त्रैलोक्याचा नाथ. सदैव मार्गी चालत सखा मजला देतो हात. उठता बसता उभा पाठीशी त्रैलोक्याचा नाथ. सदैव मार्गी चालत सता मजला देतो हात. प्रसन्न मन सहजासन सुवसन, प्रसन्न मन सहजासन सुवसन, अर्धोन्मीलित नेत्र स्वस्थन्तरी तत्पदचिन्तन, स्वस्थन्तरी तत्पदचिन्तन.
कोण करी दिन रात्र कोण करी दिन रात्र सदैव मार्गी चालत असता मजला देतो हात निधार सन्निध परी घोरतनु निधार सन्निध परी घोरतनु इतस्ततः भ्रमणोमि ज्ञान किरण दर्शने आता ज्ञान किरण दर्शने आता सत्प्रकाश अंतर्यामी सत्प्रकाश अंतर्यामी सदैव मार्गी चालत असता मजला देतो हात कोण जीवाचे परमात्म्याचे कोण जीवाचे परमात्म्याचे नित्य दिसावे पार नित्य दिसावे पार अनन्य होणे ह्या मिळणे अनन्य होणे ह्या मिळणे भरता सुलभ उपाय भरता सुलभ उपाय सदैव मार्गी चालत असता मजला देतो हात ओम तत्सत् साम्राज्यापुरे तीन पाऊले प्रांत ओम तत्सत् साम्राज्यापुरे तीन पाऊले प्रांत क्षणितयानी परिव्यापिले क्षणितयानी परिव्यापिले लोकत्रयनि भ्रान्त लोकत्रयनि भ्रान्त सदैव मार्गी चालत असता मजला देतो हात उठता बसता उभा पाठीशी त्रैलोक्याचा नाथ सदैव मार्गी चालत असता मजला देतो हात मजला देतो हात मजला देतो हात वा मासाना मार्गशीर्षोहम असं भगवद्गीतेमध्ये मार्गशीर्ष महिन्याचं विभूती मास म्हणून वर्णन आहे आपल्याला माहिती आहे. आणि या विभूती मासामध्ये मार्गशीर्षामध्येच स्वामीजींचा जन्म झाला, तिथीनी पण आणि तारखेनी पण. तारखेनी स्वामींची जयंती आपण उद्या साजरी करतोच आहोत. त्या निमित्तानेच एवढ्या मोठ्या संख्येने लोक इथे आले आणि तिथीनी पण वैद्य द्वादशीला स्वामींचा जन्मदिन साजरा केला जातो इथे. तसंच अजून एक गोष्ट म्हणजे आज विशेष दिन आहे, कारण आज ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलकर महाराजांची तिथीनी पुण्यतिथी पण आहे. जयंती आणि पुण्यतिथी या दोन गोष्टी आपण नेहमी साजऱ्या करतो आणि संतांच्या बाबतीत त्या साजऱ्या कराव्यात असं म्हटलं जातं.
त्याचं महत्वाचं कारण असं आहे की संत हे स्वतः जन्म आणि मृत्यू या दोन फेऱ्यांच्या मधून मोकळे झालेले असतात. आणि तसं मोकळं तुम्हालाही होता येतं हे ते सांगायचा प्रयत्न करत असतात. आपण ऐकतो की नाही गोष्ट वेगळी. स्वामी स्वरूपानंदांच्या बाबतीत तर या अमृतधारेमध्ये एक विशेष साखी आहे, ज्या साखीने कोणाचंही मन लगेच असं वेगळं जाऊ शकतं. तर त्यांनी असं डिक्लेअरच केलं की या दिवशी मी मृत्यू पावलो. शुक्ल पक्ष भृगुवासरे रात्र आषाढाची नवमी 1856 शताब्दी मृत्यू पावलो आम्ही. असा प्रश्न पडतो की असं कसं काय. युजली आपण सांगायला नसतो ना आपण मेलोय, लोक सांगतात हे गेले म्हणून. असं कोणी कसं काय सांगू शकतं की मी मेलो या दिवशी. तर याला अतिमृत्यू असं म्हणतात शास्त्रामध्ये. अतिमृत्यू, मृत्यू आणि अतिमृत्यूमध्ये काय फरक आहे. तर अतिमृत्यू याचा अर्थ जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये तुम्हाला जो टाकत असतो सारखा, तो देहाचा अहंकार जो असतो की मी म्हणजे देहच आहे असं तुझं वाटत असेल मरताना, तर आपल्या परत देह आहे. पण हा देहाचा अहंकार परत जन्म घ्यायला आपल्याला कारणीभूत असतो. त्या अहंकाराचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा त्याला अतिमृत्यू असं म्हणतो. तो स्वामींच्या बाबतीत झाला. आणि त्यामुळे इतक्या ठामपणे ते सांगू शकतात की आता देहभाव संपलाच. आणि ही फार विशेष गोष्ट आहे. काय साधायचं नक्की, स्वामीजींकडे येऊन साधायचं काय नक्की, तर ही गोष्ट शिकायची. देहभाव सोडला कसा त्यांनी, आत्मभावाला ते गेले कसे, त्याच्यासाठी काय नक्की करायचं असतं. सोहम साधना करायची कशाला नक्की, तर हीच गोष्ट आपल्याला करता येऊ शकते याचा आत्मविश्वास ते देत आहे की तुला पण शक्य आहे. देहभाव थोडं जरी सोडलास तरी तुला लक्षात येईल की किती प्रचंड आनंद सामावलेला आहे, ते जे तुझं मूळ स्वरूप आहे तुला लक्षात येत नाही तुझं. पण त्याच्याकरता हा जो स्व आहे देहाशी संबंधित, हा सोडायला लागेल. आणि हा सोडणं सगळ्यात अवघड आहे. म्हणजे गोंधळकर महाराजांची पुण्यतिथी त्या निमित्ताने प्रत्यक्ष घडलेली घटना की महाराजांकडे एकदा एक मुलगा आला आणि त्यांनी वडिलांचं बिल आणलं होतं. वडील म्हणजे जसं पाटील होते ते काय का गावचे. आणि त्या वडिलांनी असं लिहिलं होतं की गोंधळकर महाराजांच्या नावे सगळी माझी संपत्ती मी करत आहे. आणि ते बिल मुलाला दिलं होतं. मुलगा तसं चलाक होता तो, म्हणजे वयात येईपर्यंत तो थांबला, त्यांनी तोपर्यंत दिलं नाही. मग आल्यावर घेऊन आला. तर महाराजांना म्हटलं इतके वर्ष मी दिलं नव्हतं, हे वडिलांचं बिल आहे, पण आता माझी पण त्याला अनुमती आहे. हा कागद तुमच्या चरणी मी देतोय, सगळं जे काही संपत्ती ती तुम्हाला हे करतोय. वडील आहेत अजून पण त्यांनी मला पाठवलं. तर महाराज म्हणले की तो कागद त्याची गरज नाही, मला तुझ्याकडेच ठेव. त्यांना सांग की मला कळली तुमची भावना कळली, तर कागद तुझ्याकडेच ठेव, मला कागद देऊ नकोस. काही दिवसांनी जे होते पाटील ते अंथरुणाला खेळले आणि त्यांना असं वाटायला लागलं की आपला अंतःकाळ जवळ आला. गोंधळकर महाराज त्यांना भेटायला गेले आणि ते असे खेळले होते. महाराज आल्यावर त्यांना बरं वाटलं, हात जोडले. महाराज त्याला म्हणले नाही संत काय प्रश्न विचारता अशा वेळेला, आपण पाहण्यासारखं आहे. ते म्हणले एकच प्रश्न विचारता त्यांनी, काही समाधान आहे ना, समाधान आहे ना असं म्हणलं. म्हणजे युजली पेशंटला अशा अवस्थेमध्ये काय विचारावं हे आपल्याला कळत नाही. ते म्हणले समाधान आहे ना. तर त्याच्यावर त्या पाटील बुवांचे भाव बदलले चेहऱ्यावरचे, ते थोडेसे चिडलेले दिसले. ते म्हणले खरं सांगू का, तुम्ही सांगितले की सगळी साधना मी केली, सर्वस्वाचं दान केलं, पण काही उपयोग झाला नाही, मला काही अजून समाधान नाहीये. तर त्याच्यावर गोंधळकर महाराज म्हणले की तुम्ही चिडू नका, पण मी तुम्हाला सांगू का की तुम्ही सर्व
स्वचं दान जे म्हणतायत ना, तुम्ही सर्व दान केलं पण स्वचं दान नाही केलं. आणि सर्व दान करून जर स्वचं दान नाही केलं तर काय उपयोग होत नाही. तुम्ही स्वचं दान करून एक वेळ सर्व नाही दिलं तरी चालतं. आणि मी हेच सांगायला तुम्हाला आलोय की अजून तुमच्याकडे वेळ आहे. त्यामुळे अजून मी परत एकदा तुम्हाला मंत्र द्यायला आलोय, तो म्हणा, मी सांगतो तसं करा. आणि त्याप्रमाणे त्या व्यक्तीने जो काही काळ मिळाला त्याच्यामध्ये साधना केली. आणि परत जेव्हा खरंच अंतकाळ जवळ आला तेव्हा परत महाराज त्यांना भेटायला आले नाही. परत तोच प्रश्न विचारला, काय समाधान आहे का. आणि असा प्रश्न ऐकल्यावर त्याच्या डोळ्यातनं गळा अश्रुधारा व्हायला लागल्या. होय महाराज नाही. आणि त्यांनी देवर ठेवला त्यांनी महाराजांसमोर. नेहा विक्रमनाशोस्ती प्रत्यवायून विद्यते स्वल्पम अपियस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. असं सांख्ययोगामध्ये भगवंतांनी दिलेलं आश्वासन आहे आपल्याला सांग दुसऱ्याच अध्यायामध्ये. नेहा विक्रम म्हणजे काय सांगितलंय की जर थोडी जरी तू माझी भक्ती अंतःकरणापासून केलीस आणि तो मी समर्पित करू शकलास थोडा काळ तरी, एक ग्लिम्स, स्वल्पम अपियस्य धर्मस्य असं म्हणलं, जो तुझा स्वधर्म आहे, आत्मरूप आहेस तू, तर थोडा जरी तुला कळला, थोडा वेळ जरी कळला तरी त्रायते महतो भया, खूप मोठ्या भीतीपासून तुझं रक्षण होईल अंतःकरणात. प्रत्येकाच्या हातात आहे असं करायचं की नाही. कशा करता संतांच्या पाऊल कोण आहे मागे आपल्याला जायचंय. साधनेला काही दुसरा पर्याय नसतो, नो शॉर्टकट्स. स्वामीजीने ते करून दाखवलं. किती प्रतिकूल परिस्थिती असून सुद्धा हे करता येतं, करून दाखवलं. आपल्याला तर धडधाकट शरीर आहे, चांगलं चालतं खेळतं उठतं बसतं शरीर आहे. असं शरीर की याच्यामध्ये काही दुसरं करायची क्षमता नाहीये. दुसऱ्याचा आधार घेतल्याशिवाय चालता पण येत नाही. पण 3-3 तास ते ताट बसलेले असायचे कुठलाही आधार घेतल्याशिवाय. लोकांना आश्चर्य वाटायचं की काही अंगात ताकद नाही तो माणूस 3 तास ताट कसं काय बसतो. आणि बरं त्याचंही कुठे म्हणजे कसं असतं, अभिनिवेश हा शब्द वापरला जातो. संतांच्या मध्ये तो कसा नसतो, तर त्यांना विचारलं जातं एकदा की आपण तुम्ही एरवी खेळलेले असता पण 3 तास ताट कसं काय बसता. असं कुठे ते म्हणले नाहीत की मी मोठाच योगी आहे, तुला काय करणार आहे 3 तास कसं बसायचं. तेवढंच म्हणले मजा असते. अरे बघ ताट बसण्यातच खरी मजा असते, बसून बघ. असं कारण माहिती होतच की असं बसल्याशिवाय ती शक्ती ऊर्ध्वगामी होतच नाही. साधनेची रिक्वायरमेंट आहे. स्थिरसुखम आसन ही पहिली गोष्ट आहे, ताट बसता येणं दुसरी गोष्ट आहे. त्याच्याशिवाय शरीराचं आसन सिद्ध होणारच नाही. आणि ध्यानयोगामध्ये 3 आसनं करायला लागतात. शरीराचं आसन ही पहिली गोष्ट आहे जी सर्वसामान्यपणे दिसते. त्याच्यानंतर मनाचं आसन, मनाचं स्थैर्य प्राप्त करायला लागतं. आणि ते कशासाठी करायचं, तर मन पूर्णपणे स्थिर झाल्यानंतर 3ऱ्या आसनामध्ये आपण जातो, ज्याला जाणीवेचं आसन म्हणतात. की मी आहे हे जे सतत मला जाणवत आहे, त्या अस्तित्वाचा शेवटी आपल्याला शोध घ्यायला लागतो की ती जाणीव खरंच लिमिटेड टू दिस अपीअरन्स आहे का ती तशी नाही आहे. आणि जर जाणीवेचा शोध त्या जाणीवेच्या आसनामध्ये आपण घ्यायला लागलो तर ती जाणीवेच स्वतःचं स्वरूप आपल्याला उलगडून दाखवते. पण ते करण्याकरता तपश्चर्या करायला लागते. आणि हा सगळा त्यामुळे साधनेचा प्रांत आहे. स्वामींची कृपा आपल्यावर एवढी आहे की ते स्वतः स्वानुभूती घेऊन फक्त थांबले नाही, तर ती आपल्याला वाङ्मयीन रूपात उपलब्ध करून दिली. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांसारखं वाङ्मय परत लिहिण्याचं धाडस करणं, त्याच्यावर ज्ञानेश्वरीवर अभंग ज्ञानेश्वरी, अमृतानुभवावर अभंग अमृतानुभव, चांगदेव पासष्टीवर अभंग चांगदेव पासष्टी, गीतेवर भावार्थ गीता, असं पॅरलल लिहिणं इतक्या सोप्या शब्दात की कोणी कंप्लेन करू नये. कारण ज्ञानेश्वरीची भाषा ही खरोखरच अवघड भाषा आहे, पटकन न कळणारी भाषा आहे. पण ती इतकी अभंग रूपात सोपी केली. ओवी आणि अभंगामध्ये फरक असा असतो की ओवी मध्ये 3 यमक जुळवायला लागतात, अभंगामध्ये 2च जुळवायला लागतात. त्याच्यामुळे करायला पण थोडं सोपं असतं आणि वाचायला पण जास्त गेय असतं. तर अशा प्रकारचं वाङ्मय उपलब्ध करून देणं ही आपल्याला खूप मोठी कृपा आहे.
की कुठल्याही प्रकारे कंप्लेंट करायला विशेषतः तरुण पिढीला जागा ठेवली नाही स्वामी. कळत नाही गीता, वावरता गीता वाच, ज्ञानेश्वरी कळत नाही, अभंग ज्ञानेश्वरी वाच. पण हे वाचणं खूप महत्वाचं आहे. आता मला खूप बरं वाटलं की अभंग ज्ञानेश्वरीचं पारायण इथे चाललं होतं. एरवी ज्ञानेश्वरी वाचायला लागली काय होतं की एक ओळी वाचली की लगेच अर्थ वाचायला लागतो. तसं करायचं नसेल तर फक्त अभंग ज्ञानेश्वरी वाचा. काही तुम्हाला सार्थ वाचायची गरजच नाही, किंवा ज्ञानेश्वरी वाचो, अभंग ज्ञानेश्वरी लगेच वाचो. नाथ संप्रदायामध्ये हा सगळ्यात महत्वाचा ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी, ज्याच्या आधारावर हजारो लाखो योगी मुक्त झाले, फक्त त्यांच्या वाचनाने, श्रवणाने, मनाने, निधिध्यासनाने. त्यामुळे स्वामींची आपल्याला केवढी मोठी कृपा आहे ही गोष्ट आपल्याला कळेल अशा भाषेने त्यांनी उपलब्ध करून दिली. परमेश्वराची कृपा ही 2 प्रकारची असते असं ठाकूर सांगायचे. एक ज्याला आपण समजतो कृपा, त्याला ते म्हणायचे कनवाळू कृपा, आणि ते म्हणायचं ती काही खरी कृपा नाही. कनवाळू कृपाचा अर्थ असा की आपल्याला जे हवं असतं ते जेव्हा भगवान देतो तेव्हा त्याला आपण कृपा म्हणतो. आणि आपली सगळी जी काही बकेट लिस्ट असते ती सांसारिकच असते, की साधारण सगळं आमचं नीट ठेव, मग आम्ही भक्ती करू उत्साहामध्ये, एकदम जे काही साजरं करायचं ते साजरं करू. बरेचदा असं लक्षात येतं की आपण आता म्हणजे छान सगळं सोयी आहे, तिथे एवढ्या चांगल्या सुविधा आहे, व्यवस्थित सगळं मिळतंय, आणि मग 2 तास काय नामस्मरणामध्ये आपण रमून जातो आणि आपल्याला असं वाटतं की भक्तीचं सुख आपल्याला मिळालं. ठाकूराचं म्हणायचंय हे भक्तीचं सुख तुम्हाला वाटतंय, पण त्याच्यामध्ये एक अंडरलाईन ऐहिक सुख आहे की सगळं बाकीचं छान चाललंय आणि म्हणून तुम्हाला भक्ती आवडीची वाटते. आणि म्हणूनच हे जेव्हा बिनसतं ना की शरीर पाहिजे तसं नाहीये, मला कुठला तरी दुर्धर आजार झाला, अजिबात माझं भक्तीत मन रमत नाही. कारण भक्तीत जेव्हा मन रमते असं वाटत होतं ते खरं भक्तीत रमतच नव्हतं. ते आतमध्ये बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत ना, माझं शरीर चांगलं आहे, हे चांगलं आहे, ते चांगलं आहे, याच्यामधलं ते रमणं होतं. आणि दुसरी कृपा जी आहे ती खरी कृपा, त्याला कठोर कृपा असते म्हणायचं. कठोर कृपाचा अर्थ असा की जे तुला पाहिजे ते अजिबात देणार नाही. आणि असं असताना मी जे सांगतोय ते तू करू शकतोयस का, त्याला कठोर कृपा असं म्हणायचं. जे स्वामींच्या बाबतीत झालं की वयाच्या तारुण्यामध्ये काय पाहिजे तुम्हाला, एक चांगलं शरीर पाहिजे सुस्थितीमध्ये. आई वडिलांची अपेक्षा होती की मुलांनी घर करावं, फार काही नाही, विद्वत्ता जी मिळालेली आहे दैवी त्याचा योग्य उपयोग करावा, काय त्याच्यामध्ये गैर काहीच नव्हतं. पण आपण कल्पना करा, इशित आल्यानंतर काही आता याच्यापुढे आपण आयुष्यात करू शकणार नाही, हालू पण शकणार नाही, पूर्ण परावलंबित्व येणार आहे आपल्याला. म्हणजे अशी एक अवस्था होती की त्यांना असं वाटत नाही की सगळं जे काही आपण शिकलो ते पूर्ण विस्मृतीत जाईल, सगळं विसरून जाऊ आपण, सगळ्या विद्या इतकी ताकद गेली होती शरीरात. सगळं जे काय ते काढून येणार नाही तुझ्याकडनं. असं असताना तू माझी भक्ती करू शकतोयस का, त्याला कठोर असं म्हणतात. आणि त्याला स्वामी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण नुसते झाले नाही, ते ईश्वरापर्यंत पोहोचले. अमृतधारेमध्ये एका ठिकाणी त्यांनी असं वर्णन केलं की निढळावरी नीट लावून आत्मस्मृतीशी तीट, कारण तूच मला निढळाचा अर्थ कपाळ. योगशास्त्रामध्ये याला खूप महत्व आहे, चिदाकाशाला, कारण ते सेंटर ऑफ परसेप्शन, की स्वतःची स्मृती, आत्मस्मृतीची जाणीव सगळ्यात इथे होते. म्हणून आपल्या शास्त्रामध्ये इथे कुंकू लावण्याची पद्धत, गंध लावण्याची पद्धत काय, कारण त्या निधनाला रोज स्पर्श व्हावा तुमचा, ही योजना आहे. सध्याच्या वेळेला टॅटू काढतो, असं परमनंट टॅटू काढला असं नव्हतं त्यावेळेला, की नंतर काय विसरूनच गेले, कुठे काय बोलले ते बाकीचे लोक बघतात, तसं नाही. रोज तो स्पर्श झाला पाहिजे, तिथे आत्मस्मृती होणार आहे, म्हणून तो ती योजना केलेली आहे. तर निधळावरती नीट लावणी आत्मस्मृतीशी तीट, भक्ती सुखाचा मुखी घालते
साखर घास अवीट असं त्यांनी जसं वर्णन केलंय की अशा विकलांग अवस्थेमध्ये तू त्या आत्मस्मृतीची तीट मला लावली आहेस आणि भक्ती सुखाचा घास तू मला रोज भरवतीयस. कल्पना करा, शरीर अजिबात सुस्थितीत नसताना असं म्हणता येणं, याच्याकरता काय बोध असेल. कारण स्वामींना क्षेत्र संन्यासीच करून टाकलं भगवंतांनी. एका खोलीच्या मध्ये 40 वर्ष अनंत निवास. आणि आपलं भाग्य चांगलं की हे क्षेत्र किती चांगलं जोपासलंय, किती मोठा उद्धार केलाय. म्हणजे जयंतराव देसाई माझी फारशी आधी ओळख नाही, पण इथे आल्यावर खूप भरून वाटलं. कारण इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या तीर्थक्षेत्री आपण जातो, पण तीर्थक्षेत्रात गेल्यावर ज्या मूळ गोष्टी आपल्याला लागतात ना, की पावित्र्य पाहिजे, यावंच वाटलं काय परत. शुचिता ही ज्या प्रकारे इथे जपली आहे ना, ती खरोखर तीर्थक्षेत्र कसं असायला पाहिजे याचा एक आदर्श आहे. जरूर टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आपलं भाग्य आहे खूप मोठं. कारण आपल्याला अंतरशुचिता, स्वामींच्या बोधातली शुचिता कळायला खूप अवघड गोष्ट आहे. पण बाहेर आल्यावर ते जी समृद्ध पूजा जी होते, ती बाह्य समृद्धी जी आहे, ज्या प्रकारे ते सगळं सजवलेलं आहे, इट्स अ रिफ्लेक्शन. ते आतल्या समृद्धीचं कुठेतरी प्रतीक आहे की जे आम्हाला कळू शकतं, हा असं काहीतरी असू शकतं ना. त्या बाह्य समृद्धीमुळे कदाचित आंतरिक समृद्धीचा शोध घ्यायला आम्ही आकृष्ट होऊ शकतो. हे असं महात्म्य आहे. त्यामुळे अशा क्षेत्री परत परत यायला पाहिजे. मगाशी जे म्हणतो अभिनिवेश हा जो शब्द आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट साधनेमध्ये इथेच होते की स्वतःच्या देहाचा अभिनिवेश. अभिनिवेशाची ऍक्च्युली अभिनिवेश संस्कृत शब्द आहे. योगशास्त्रामध्ये त्याची व्याख्या पण केलेली आहे. विदुषामपि स्वरसवाही तन्मनुबंधो अभिनिवेश, असं योगसूत्र आहे आपल्याकडे. म्हणजे काय, विदुषामपि म्हणजे अत्यंत विद्वान लोकांना सुद्धा स्वरसवाही म्हणजे म्हणजे मी हे व्यक्तित्व आहे याचा एक रस उत्पन्न होतो. माझी पर्सनॅलिटी काय तुम्हाला सांगू, तुम्हाला कळेल मला भेटलं की. आणि तन्याचा अर्थ शरीर, शरीराशी संबंधित जे व्यक्तिमत्व आहे त्याचा अनुबंध, त्याच्याशी घट्ट नातं तयार होतं. आणि या घट्ट नात्याला अभिनिवेश असं म्हणतात. आपण जे म्हणतो ना की सांप्रदायिक अभिनिवेश नसावा कधी. संप्रदाय मोठा करा, पण सांप्रदायिक अभिनिवेश शब्द आपण अनेक कारणांनी अनेक अर्थाने वापरतो. पण अभिनिवेश या शब्दाचा मूळ अर्थ हा आहे की विद्वान लोकांना सुद्धा स्वतःच्या शरीरामध्ये जे स्वारस्य असतं, अंडरलाईन, जे कधी जातच नाही, त्यांनी ते घट्ट बांधून ठेवलं असतं, त्याला अभिनिवेश असं म्हणतात. ते सुटणं खूप अवघड गोष्ट आहे. विद्वान लोक त्याच्यामध्ये अडकली गेलेली आहे. आपल्याला असं वाटतं की आपण हे सगळं ऐकलं की आमचं स्वामी नेहमी म्हणायचं की प्रवचन ऐकताना सगळेच आत्मा असतात, आत्मरूपच असतात. अहम आत्मा हे कधीची विसरू नये. सगळ्यांना वाटतं की आपण आत्मा झालो, पण बाहेर गेल्यावर चप्पल आपली उलटी दिसली की उलट्या चपलेवर त्यांचा बोध उलटा होतो. तर हा अभिनिवेश खरंच अवघड गोष्ट आहे. मला एकदा आठवत आहे की श्रद्धावान लभते ज्ञानांवर एकदा एक चालू होतं विवरण. आत्मसुखाच्या गोडिया मिटे झोका सकळ विषया, ज्याच्या ठाई इंद्रिया मानू नाही, असे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की आत्मसुखाची गोडी एवढी लागते त्याला की स्वतः इंद्रियांचा मान निघून जातो, भावच देत नाही तो शरीराला, शरीराच्या प्रॉब्लेम्सना. असं सगळं होतो, आपोआपच होतो. म्हणजे मुद्दामून काय करावं लागत नाही की त्या सुखामध्ये एवढं रमा म्हणतो की इंद्रियांना तो कुठल्याही प्रकारे मान देत नाही. असं सगळं विवरण करत होतो आणि एक व्यक्ती अशी तल्लीन ऐकवती, छान आनंद चेहऱ्यावर. आणि नंतर जेव्हा त्यावेळी मला असं वाटलं की त्यांना ओवी खूप आवडली, त्यामुळे ते आनंद होतात चेहऱ्यावर. आणि ते एकदम असताना म्हणले आनंदाची बातमी द्यायची मला, कोलेस्ट्रॉल नॉर्मल आलं. मला वाटलं इतका वेळ माहिती आनंद आणि ते ऐकता येतो, तो आनंद कोलेस्ट्रॉल नॉर्मल असल्याचा आनंद होता, त्या आत्मसुखाच्या गोड्या. आणि याचं कारणच असं आहे की सहजच आपलं घट्ट नातं असतं, घट्ट मैत्री असते त्या गोष्टी. मी माझं शरीर
आणि ते जेव्हा बिघडतं तेव्हा आपण पण सगळं आपली मनस्थिती बिघडून जाते. तर याच्याकरता काय करायचं? याच्याकरता एकच उपाय आहे की तुमचं मूळ तत्व आहे त्या तत्वाशी तुम्हाला जाऊन बसायला पाहिजे. ते कशावरच अवलंबून नाहीये. तो आनंद ते सुख कशावरच अवलंबून नाहीये. तो जो साठा आहे तो जर तुम्ही मिळवू शकला, म्हणजे स्वामीजींचं चरित्र पाहिलं की असं लक्ष येतं की किती तसं पाहिलं तर म्हणजे कबीरांचं आणि स्वामी स्वरूपानंदांच्या चरित्रामध्ये खूप साम्य आहे की एका प्रकारची फकीरी आहे सगळी. काहीच नाही हो. 40 वर्ष काय केलं त्यांनी? काय तसं पाहिलं आपल्या दृष्टीने आई काय केलं? काही नाही केलं. आंबे लावत होते पेट्यांमध्ये. आमचे स्वामी सांगायचे, पण स्वामीजी ज्या प्रकारे ते लावायचे लोकांना कळायचं की कुठल्या पेटीत आंबे स्वामी स्वरूपानंदांनी लावलेले. इतकं जे काय करायचं सोप करायचं. ती फकीरी होती, पण काहीच दुसरं काहीच नाही. पण असं करताना जे पारमार्थिक ऐश्वर्य, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा शब्द आहे की कैवल्य साम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट होत होतो. ते साम्राज्य आपण बघतोय. ते कसं काय प्राप्त केलं? एक जे तत्व आहे त्या तत्वाला ते धरून राहिले. त्या तत्वाला धरून राहिल्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी आपोआपच होत गेल्या. आणि म्हणून असं म्हणतात की सर्वोच्च अवस्थेला पोहोचलेली व्यक्ती जेव्हा ईश्वररूप होते तेव्हा नुसत्या संकल्पाने गोष्टी घडायला लागतात. त्यांच्या अस्तित्वाने, बाकी त्यांना काही करावंच लागत नाही. गोष्टी आपोआप होत राहतात, जे आपण अनुभवतोय. असं स्वामीजी मध्ये किती बोलायचं, खरं तर जेवढं बोलू तेवढं कमी आहे. पण वेळ आपल्याकडे मर्यादित आहे. आपल्याकडे अजून एक अभंग गायन करण्याकरता या क्षेत्रातली खूप नावाजलेली, वयाने लहान पण नावाजलेली व्यक्ती सुखडून तामणकर, तुम्हाला नाव माहिती असेल. बालगंधर्व संगीत रसिक मंडळाचा कोहिनूर गंधर्व हा पुरस्कार आणि बालगंधर्व असा 2 पुरस्कार ज्यांना मिळाले. छोटा गंधर्वाचा पुरस्कार, असे 2 पुरस्कार त्याला आत्ताच मिळालेले आहेत. अनेक संगीत नाटकांमध्ये त्याचं सादरीकरण असतं. मुळात तो बँगलोरला सॉफ्टवेअर मध्ये इंजिनियर म्हणून काम करतो. पण एवढ्या याच्यासाठी त्याचं आज इथे येणं झालं. स्वामींच्या प्रेमाने त्याला इथे आणलं गेलं. तर आता तो एक रचना सादर करतोय संजीवन गातेली, की आपण ऐकतो. गुरु कृपे वीण नाही आत्मज्ञान. गुरु कृपे वीण नाही आत्मज्ञान. गुरु कृपे वीण नाही आत्मज्ञान. वाऊगा तो क्षीण, वाऊगा तो क्षीण साधनाचा, साधनाचा. गुरु कृपे वीण नाही आत्मज्ञान. गुरु कृपे वीण नाही आत्मज्ञान. सहज साधन गुरु कृपादान. सहज साधन, सहज साधन गुरु कृपादान. जीवाचे कल्याण तेने होय. जीवाचे कल्याण, जीव
जीवाचे कल्याण जीवाचे कल्याण तेणे होय तेणे होय तेणे होय गुरु कृपे वीण नाही आत्मज्ञान गुरु कृपे वीण नाही आत्मज्ञान गुरु माता पिता गुरुची देवता गुरु माता पिता गुरुची देवता गुरु माता पिता गुरुची देवता गुरु मुक्तिदाता गुरु मुक्तिदाता ऐसे मानी ऐसे मानी गुरु मुक्तिदाता ऐसे मानी ऐसे मानी गुरु कृपे वीण नाही आत्मज्ञान गुरु कृपे वीण नाही आत्मज्ञान गुरु सेवे वीण जावने दीक्षण गुरु सेवे वीण जावने दीक्षण गुरु सेवे वीण जावने दीक्षण तेणे तो प्रसन्न तेणे तो प्रसन्न स्वामी म्हणे स्वामी म्हणे गुरु कृपे वीण नाही आत्मज्ञान वाऊगा तो क्षीण वाऊगा तो क्षीण साधनाचा साधनाचा गुरु कृपे वीण नाही आत्मज्ञान गुरु कृपे वीण नाही आत्मज्ञान 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 प्रकारचं ऐकल्यानंतर परत बोलायला लागणं फार अवघड असतं. श्रोत्यातनं वक्त्यात परत येणं क्रिकेटमध्ये असतं ना, शेवटची विकेट गेल्यावर पळत जातात फिल्डर परत बॅट पॅड बांधायला. गुरुकृपे विना नाही आत्मज्ञान. सध्याच्या पिढीला विशेषतः तर्काधिष्ठित पिढी आहे सध्याची. शास्त्र या गोष्टीचा इतका पगडा असलेली पिढी आहे. आणि इंग्रजांनी सगळ्यात मोठी गोष्ट जी हेतू पुरस्कार केली आहे ती म्हणजे आपली गुरु शिष्य परंपरा मोडून काढलेली आहे.
इंग्रजांना कळलं होतं की भारताचं राज्य करायचं असेल तर भारताचा कणा मोडायला पाहिजे, आणि भारताचा कणा ही गुरु शिष्य परंपरा आहे. प्रत्येक विद्या ही गुरु शिष्य परंपरेतूनच दिली जाते. सध्या कुठलीही गोष्ट शिकण्याकरता मुळात टीचरची गरज आहे का, असा प्रश्न आता मुलं विचारायला लागतील काही वर्षात. कारण ज्या प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI, ChatGPT येत चाललंय, काही तुम्हाला अडचण असली तुम्ही टाईप करा, तुम्हाला त्याच क्षणी उत्तर द्यायला असतं. असा दिवस फार आता लांब नाहीये. कुठली गोष्ट शिकायला कोणाची गरज कशासाठी हवी असं विचारायला लागतं. आम्हाला सगळं रेडीमेड ज्याचे अल्गोरिदम्स असतात, सगळ्या गोष्टी आमच्या मोबाईलमध्ये आहेत. प्रश्न विचारले की उत्तर, प्रश्न विचारले की उत्तर. मग आत्मज्ञानासाठी तरी कशाला वेगळं गुरु पाहिजे, असा प्रश्न निर्माण होणार आहे. पण ही एकच अशी गोष्ट आहे की जी गुरु आणि गुरु कृपेशिवाय होणार नाही. कारण ही गोष्ट अशी आहे की जी मिळवण्याकरता तुम्हाला लक्षात येतं की माझ्या प्रयत्नांच्या पलीकडचा एक एक्स फॅक्टर काम करत असतो. काय त्याला आपण काही शब्द वापरू, आणि तो संपूर्ण प्रयत्न करून झाल्यानंतरच तो अस्तित्वात येतो. म्हणजे असं उलटही म्हणू शकत नाही, एक्स फॅक्टर तर मी कशाला प्रयत्न करणार, तरी होणार नाही. सगळं करायचं आणि मग त्याच्यानंतर वाट पाहायची की मला काही फेवरेबल होत आहे का. गोंधळकर महाराजांना एकदा विचारलं होतं एकाने की तुम्ही एवढं सांगता राम करेल हे करेल, खरंच सगळ्या क्षेत्रामध्ये देवाची आणि विशेषतः देव आहे हे सांगणारे गुरुची गरज आहे का, खरं सांगा गुरुची गरज आहे की नाही, असं विचारलं महाराजांना एकाने. त्याच्यावर दिलं महाराजांनी उत्तर, फक्त महाराज देऊ शकता असं. तर ते म्हणले तशी नाहीये करत गुरुची गरज नाहीये, फक्त गरज नाहीये हे सांगायला गुरु लागतो. त्यामुळे ही गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये मार्ग तर तुम्हाला कळावाच लागतो, त्याच्याकरता योग्य साधना कळायला लागते, सगळं आहे. पण शेवटची स्टेप जी आहे, स्वामी म्हणे पायी ठेवीन मी माथा तेणे माझ्या चित्ता समाधान. कम्प्लीट सरेंडर लागतं. कशासाठी असतं सरेंडर? कारण ही गोष्ट प्राप्त होणं, दिस इज नॉट सब्जेक्ट टू माय एफर्ट, हे कळायला लागतं. ध्यानामध्ये सुद्धा हे कळायला की एका टप्प्यापर्यंत तुम्ही प्रयत्नाने जाऊ शकता, पण त्याच्या पुढे तुमचे प्रयत्न काही करू शकत नाही. किंबहुना प्रयत्नच प्रॉब्लेमॅटिक ठरायला लागतात. आपल्या योगशास्त्रामध्ये प्रयत्न शैथिल्य शब्द आहे. यू टू ड्रॉप द एफर्ट्स. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करता, कसं काय विचार येत आहेत मनात, कसे काय वृत्ती येत आहेत, कसं काय मला शांती प्राप्त होत नाही, अजिबात होणार नाही. तर त्याच्यामुळे हा असा प्रांत आहे की जिकडे कृपेचा खूप मोठा रोल आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे कृपा कोण करणार? सद्गुरू करणार. आम्हाला सद्गुरू कुठे भेटणार, पुढचे प्रश्न असतात. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय की सद्गुरू तुम्हाला आपोआप भेटतील, तुम्हाला काही करायला लागणार नाही, असं सांगितलंय. धर्मणी वेचे बरे प्राचीन गोपपुरे नव तेथे रूप करे काहीच करू ऐसी कर्म साम्य दशा होय तेथे विरेशा श्री गुरु आपैसा भेटेची का. ज्ञानेश्वरीचे शब्द आहे की तो आपोआप तुम्हाला भेटेल, तुम्हाला काही करायला लागणार नाही. पण तुम्ही आधी जे काही सांगितलं काहीच कळलं नाही मला. पण त्याच्याकरता स्वामीजी पाहिजे. कोण मी कोठी कागा जन्मा आलो नाम रूप ल्यालो कासे असे. त्याला काय अवघड आहे? काही नाही. असा प्रश्न आम्हाला पडत नाही, गोष्ट वेगळी. पण निदान असं कोणातरी पडू शकतो हे आम्हाला कळत आहे. प्रश्न कळायला अवघड काही नाही. कोण मी कोठीला कागा जन्मा आलो नाम रूप ल्यालो कासे असे कर्म ते करावे कोण ते उचित लाभे आत्महित जैसा परी क्षणोक्षणी ऐसा करावा विचार कैसा भो पार पावे न मी स्वामी म्हणे ऐसी पावताची दशा श्री गुरु आपैसा भेटेची का. क्लिअर? तुम्हाला ओढ लागली का? ओढ लागली तर माणूस समोरून उभं राहील, तुम्हाला कळणार सुद्धा नाही कुठनं आला, कशासाठी आला. पण असा विचार क्षणोक्षणी करायला पाहिजे की तो कधी भेटणार, कधी भेटणार, कधी भेटणार. तर सगळ्यात परमार्थामध्ये महत्वाची गोष्ट सांगतात की तीव्र संवेग घे. तीव्र संवेग आता या क्षणी व्हायला पाहिजे.
असा तीव्र संवेग जर उत्पन्न झाला तो लगेचच अवेलेबल आहे तुम्हाला. का अवेलेबल आहे? कारण मुळात ते तत्वच तुम्ही आहात, तुम्हाला काही बनायचं नाहीये वेगळं. म्हणजे आता मी आत्मा नाहीये, थोड्या दिवसांनी मी आत्मा होईन असं नाही ही परिस्थिती. जे आहे ते आत्ताच या क्षणी तुम्ही आहात, नित्यशुद्ध बुद्धमुक्त. प्रॉब्लेम कुठे आहे? मग प्रॉब्लेम माझ्याच जन्मोजन्मी जे संस्कार मी करून ठेवले ते माझ्यामध्ये येत आहेत. ते संस्कार मला समजून देत नाहीत माझं खरं स्वरूप. हा खरा प्रॉब्लेम. ते जेव्हा कळेल त्या क्षणी कळायला पाहिजे. त्याच्याकरता तीव्र संवेग लागतो की मला कळायलाच पाहिजे की धारणा आतमध्ये चित्तामध्ये उत्पन्न व्हायला. त्याच्याकरता असे महात्मे जन्म घेत असतात. ते या बोधावर करणारे खूप पुरुष असतात. कालच आम्ही पुण्याहून आलो आणि आम्हाला असा योग आला की इथेच भक्त निवासाच्या पुढे थोडंसं गेलं. तुम्हाला माहिती असेल कदाचित, ते जे लोक राहतात ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगतो की स्वामी स्वरूपानंदांचं चरित्र ज्यांनी लिहिलं, राय परांजपे, त्यांचे वडील, त्यांचं नाव वैद्य यशवंत काशीनाथ परांजपे. तुम्ही संजीवन चिकित्सा पद्धती कदाचित ऐकली असेल, की ज्यांनी शोधून काढली संस्था. ते खूप मोठे योगी पुरुष होते आणि त्यांची संजीवन समाधी अक्षरशः इथनं पुढे 3 किलोमीटरवर आहे. भक्त पुढे गेल्यावर आहे. गायत्री एक सेवक आले, त्यांच्यामुळे आम्हाला तिकडे जायचा योग आला. कारण ज्यांनी स्वामीजींचं चरित्र राय परांजपे, त्यांचं पण चरित्र आहे. त्या चरित्राचं संपादनाचं काम सगळं त्यांनी केलंय. तेही एक सिद्ध पुरुषच झाले. आणि ज्यांच्याबद्दल मी सांगतोय ते त्यांचे वडील, की त्यांनी 54 साली पावसमध्ये संजीवन समाधी घेतली आणि आम्ही ती काल बघायला गेलो होतो. आणि त्यांचे नातू अजूनही ते अगदी 81 वर्षाचे जातात, पण ते इतके फिट आहेत. ते आम्हाला सगळं सांगत होते की तो समाधी सोहळा कसा झाला पावसमध्ये. कारण ते तेव्हा 8 वर्षाचे होते. ते बघत होते की आजोबांनी साधना केली होती आणि त्यांनी हे सगळं संजीवन चिकित्सा पद्धती प्रस्तुत झाली. संजीवन चिकित्सा पद्धती काय हे पण फार इंटरेस्टिंग आहे, की त्यांना असं लक्षात आलं की माणसाचे आजार हे त्याच्या विचारांवर अवलंबून असतात. आणि त्याच्यामुळे तुम्हाला जर औषध द्यायचं असेल तर विचारांप्रमाणे ते औषध द्यायला पाहिजे. तुम्ही असं गमतीत म्हणता की जसं माणसाचा ECG काढतो आपण किंवा MRI काढतो, एक्सरे काढतो, तर उद्या कदाचित अशी सोय येईल की तुमच्या विचारांचा टेस्ट रेकॉर्ड येईल. तर घाबरून लोक जाणार नाहीत की असा शब्द आला की बसा तुम्ही मशीन मध्ये कुठले कुठले विचार एक तसं आले प्रिंटेड रिपोर्ट. पण ते सिद्ध पुरुष असल्यामुळे अशा विचारांची जाणीव त्यांना व्हायची, कुठल्या स्वरूपाचे विचार, कारण त्याच्यावरती चिकित्सा पद्धतीने त्यांनी इव्हॉल्व्ह केली. याचं कारण ते मुळात खूप मोठे योगी पुरुष होते. आणि त्यांनी समाधी घेतली. सांगत होते की त्यांनी सांगितलं, आता खड्डा खाण्याला सांगितला, एक हरणाचं वस्त्र खाली पांघरायला सांगितलं. सगळे बघायला आले होते लोक आणि व्यवस्थित त्यांचं शरीर होतं. ते म्हणले मी असं बसीन, ध्यानामध्ये जाईन, माझं डोकं पुढे टेकेल. डोकं पुढे टेकलं माती तुम्ही टाकावर. तर तसं झालं. सगळे लोक बघत होते. समाधीत ते ध्यानावस्थेत गेले, डोकं टेकलं पुढे. तर कोणाचं डेअरिंगच होईना माती टाकायचं. तर हे परत उठले. ते म्हणजे माती का टाकत नाही घाले. ते म्हणजे असं कसं करणार, तुम्ही एवढी आमची प्रिय व्यक्ती आणि असं तुम्ही सोडून आम्ही कशी काय माती टाकू शकतो. म्हणजे मी तुम्हाला कालच सांगितले ना की आता समाधीची वेळ झाली, आता मी चाललेलो आहे आणि तुम्ही माती टाकल्यावर त्या क्षणी मी माझा देह सोडणार, तोपर्यंत सोडणार नाही. प्लीज माती टाकू. आणि असं म्हटल्यावर थरथरणाऱ्या आता लोकांना टाकलं गेलं. तो देह सुवर्ण कांतीचा झालाय. ते सांगत होते आम्हाला. म्हणजे योग संप्रदायामध्ये जसं वर्णन केलं जातं की सुवर्ण कांतीचा देह त्याने देह सोडला की त्यांची समाधी आहे. खूप कमी लोकांना हे माहिती आहे. आपल्या स्वामींच्या 20 वर्ष आधीची समाधी त्यांनी घेतली आणि त्याच्यानंतर असं जसं भाकीत आहे की 150 वर्षाच्या नंतर त्याचं महात्म्य खूप वाढणार. तोपर्यंत हे फारसं लोकांना प्रसृत झालेलं नाही. अशा प्रकारची समाधी प्रसृत न व्हायचं कारण काय, असं मला काल रात्री खूप प्रश्न पडला की अशा प्रकारे. आणि अनेक लोकांच्या संजीवन समाधी आहेत, मला याची जाणीव आहे. हे एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो. तर काही महत्वाच्या गोष्टी मला लक्षात आल्या हे की पूर्ण बोधावर पोहोचलेले अनेक महात्मे या देशामध्ये कायमच होत आलेले आहेत. त्याच्यात काही विषय नाही.
महत्वाचं असं आहे की तुम्ही बोधावर पोचल्यानंतर एक प्रकारचा कळवळा उत्पन्न होतो की जो बोध मला झालाय तो इतरांना पण होऊ शकतो. आणि असा कळवळा उत्पन्न झाल्यावर लोकांच्या उद्धाराकरता परत खाली येऊन काम करणारी लोक फार कमी असतात. त्यांना आपण सद्गुरू असं म्हणतो. हे एक कारण महत्वाचं की हजारो लोकांना अनुग्रहित केलं, हजारो लोकांना त्या अवस्थेमध्ये सुद्धा जवळ बसून ते सांगायचंय. काही काही लोक इथे आहेत प्रत्यक्ष भेटलेले की तुम्हालाच पुस्तक ग्रंथ ठेवलेले असायचे स्वामींच्याकडे जे जायचे स्वामी स्वरूपानंदांना भेटायला, ते ग्रंथ हातात द्यायचे. माणसाची प्रकृती पाहून त्यांना अशी सिद्धी होती की माणसाच्या पायाचा आवाज ऐकून त्यांना कळायचं की कुठल्या प्रकृतीचा माणूस आलाय, त्याचं अंतःकरण काय आहे. त्याप्रमाणे ते ग्रंथ द्यायचे आणि सांगायचं एक पान काढ, आणि जे पान काढलं जायचं त्या पानावर त्या माणसाला आवश्यक असा उपदेश असायचा आणि तिथनं त्याचा उद्धार करायला सुरुवात केला. असे हजारो लोक त्यांनी अनुग्रहित केले, सन्मार्गाला लावले. हा एक भाग. दुसरी गोष्ट वाङ्मय निर्मिती. काय केवढ्या प्रकारचं वाङ्मय निर्माण केलं. आणि सगळ्या संतांचं हेच म्हणणं असलं की आम्ही जरी देहाने नसलो तरी वाङ्मय हेच आमचं खरं स्वरूप आहे, त्याच्यात आम्ही तुम्हाला भेटू. तर 40 वर्षाच्या काळामध्ये असं वाङ्मय या अवस्थेमध्ये निर्माण करणं ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट म्हणजे संपूर्ण नाथ संप्रदाय, हरी स्वामी म्हणे माझा नाथ संप्रदाय हरिमय नाथ संप्रदाय, की सगळं जग हे योगबळावर हरिमय मी पाहतोय. तर त्या नाथ संप्रदाय पुनर्जीवित करण्याचं खूप मोठं काम त्यांनी केलं. नुसतं तो संप्रदाय पुनर्जीवित केला नाही तर त्याची पुढे पण योजना करून ठेवली की पुढे अशा प्रकारचे अनुग्रह, अशा प्रकारची विद्या ही देणारी स्ट्रीमलाईन फॉर्म झाली पाहिजे. त्याच्याकरता त्यांनी उत्तराधिकार दिले. ते काम वटवृक्षासारखं मोठं झालं. या 3 महत्वाच्या गोष्टी आहेत की एखादं कार्य का विस्तारतं असं माझ्या लक्षात आलं का. नाहीतर त्या बोधावर पोचणे खूप मोठे महात्म्य आहे. आणि म्हणून आपण खूप नशीबवान आहोत की आपण या संप्रदायामधले आहोत. फक्त आपण ठरवायचा अवकाश. ती कृपा तर सतत वाहतेच आहे. स्वामीजी असं म्हणायचंय, स्वामी माधवानंद, की का कळत नाही तुम्हाला कृपा वाहतीये. कृपेचा अखंड वर्षाव सगळे संत महात्मे करतायत, तुम्हाला कळत का नाही. ते गमतीने म्हणायचे की आपणच छत्री धरलेली आहे. आपणच छत्री धरली. प्रॉब्लेम पाऊस पडण्याचा नाही, आपण छत्री धरलेली आहे. छत्रीचा त्याने एक दृष्टांत दिला होता एकदा बोलताना की छत्री आहे कसली आहे तर छत्रीचा दांडा जो आहे तो आपल्याच पूर्वसंकल्पाचा दांडा आहे. आपण पूर्वसंकल्प एवढे करून ठेवले आयुष्यात जन्मोजन्मी, त्याचा दांडा आहे. ज्या काड्या आहेत त्या आपल्याच सांसारिक गोष्टींना ज्या प्राधान्य देतो त्या प्राधान्याच्या काड्या आहेत. वर देहबुद्धीचं जाड वस्त्र छत्रीला असतं ते घातलेलं आहे. अहंकाराची मूठ आहे आणि मायेने ती आपण घट्ट धरून ठेवली. ते कशी काय छत्री बंद होणार. आणि आपल्याला तर माहिती आहे पावसाळा टू पावसाळ्याच्या छत्र्या आपण काढतो त्या पटकन बंद पण होत नाही, चालू पण होत नाही, बंद पण होत नाही, काड्या दुरुस्त करणं वगैरे. त्याच्यावर एक विनोद आठवला. एकदा साहित्य संमेलनाला खूप पूर्वीची गोष्ट आहे, तर विद्वानांनी सांगितलेली पु ल देशपांडे आणि गदिमा एसटीने गेले होते. तर ते सांगत होते तेव्हा हे फारसे प्रसिद्धी होतच नव्हते. साहित्य संमेलनात एसटीने गेले आणि हे विद्वान त्यांच्या मागे बसले होते आणि ते बरेच बोलत होते एकमेकांशी, गदिमा आणि पु ल. ते यांना वाटलं एवढे काय बोलतायत. तर म्हणून एसटी थांबल्यावर ते उतरल्यावर त्यांनी विचारलं की तुम्ही कोण. तर हे म्हणले मी पु ल देशपांडे आणि हे गदिमा अडगुळकर. आता एवढं म्हटलं असं याला कळू नये की कोण आहे. तर त्याचा पुढचा प्रश्न तुम्ही काय करता. तर त्याच्यावर पुलन दिलेलं उत्तर आहे की हे आहेत ना हे भांडणांना कलही करतात आणि मी छत्र्यांना काढायला होतो. या बहिणा असं विचार तुम्ही काय करताय काय अजून सांगणार ना. तर आपण छत्री बंद करायचा फक्त अवकाश आहे. कृपा तर वाहतच राहणार आहे आणि अशा कृपेमध्ये अखंड भिजण्यासाठी अशा क्षेत्रामध्ये आपण येतो. तुम्ही सगळे आलात. माझ्या भाग्याने मला एवढा श्रोतृवर्ग इथे ऐकायला मिळाला स्वामींच्या सहवासामध्ये, माझं भाग्य समजतो. सगळ्यांना
स्वामींच्या तर्फे मी आशीर्वाद पोचवतो की साधना करा, साधना करा. स्वामींना त्यांच्या सद्गुरूंनी सांगितलं होतं की विद्वत्तेची झूल तुला टाकायला लागेल. त्यांनी एक उल्लेख केला, तुंदीला नाही नंदी बैलासारखा मी झुलत होतो, असं उल्लेख आहे त्याचा. की विद्वत्ता आहे, त्या विद्वत्तेचा मोठेपणातच मी रमवणार की झूल तुला टाकायला लागेल, विद्वत्तेचा मोठेपणा तुला टाकायला लागेल. त्याच्यासाठी दुसरा याचा काही उपाय नाही, वाचण्यापेक्षा उपाय नाही. अभ्यास 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 अभ्यास, योगाभ्यास करणं, तीच गोष्ट परत परत करणं. अभ्यास या शब्दाचा इसेन्शियल एकच अर्थ आहे, एक गोष्ट परत परत करणे, योगाभ्यास. वन वर्ड रिपिटेशन. सोहम साधना म्हणजे दुसरं काय की तेच तत्व मी आहे याचं रिपिटेशन सतत करत राहणं. साधनेच्या काळात ते करत राहणं आणि व्यवहाराच्या काळात ते टिकवण्याचा प्रयत्न करणं ही जास्त आवड होतं. की साधनेमध्ये खूप छान वाटतं, पण व्यवहारामध्ये जेव्हा आपण वावरतो तेव्हा ते टिकतं का, की त्याची प्रॅक्टिकल एक्झाम असते. कोणीतरी काहीतरी बोललं तिथे टिकतं का हे तपासायला पाहिजे. असा अभ्यास आपल्या हातून सतत घडत राहू. स्वचं अनुसंधान सगळ्यात महत्वाची गोष्ट स्वामींनी सांगितली. स्वामींचे आशीर्वाद पोचवायचं काम कोणतरी करायला पाहिजे, म्हणून त्या देहाला इथे बसवलेलं आहे ते तुमच्यापर्यंत पोचवतो आणि जी सेवा झाली ती स्वामी चरणी अर्पण करून सांगतो. हरिओम. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी गणेशनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु सच्चिदानंद स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु सच्चिदानंद स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस स्वामी सच्चिदानंद स्वामी माधवानंद महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.